नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारताची वस्तू आणि सेवा कर प्रणाली म्हणजे GST यात मोठे बदल होणार आहेत 2025 मध्ये. त्यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आणि याची जी सगळी माहिती आहे ती आपल्याला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे PIB कडून मिळालेली आहे. तर आपण त्याच आधारावर ही चर्चा करणार आहोत. अगदी. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचंय की हे बदल नेमके आहेत काय, सामान्य माणसाच्या रोजच्या खर्चावर, व्यवसायांवर याचा काय परिणाम होणार आहे, आणि अर्थात 2017 पासून जो हा GSTचा प्रवास सुरू आहे त्यात हा टप्पा का महत्वाचा आहे. बरोबर. आणि यात एक गोष्ट अशी की स्वतः पंतप्रधानांनी याला पुढील पिढीतील GST सुधारणा असं म्हटलंय. हां. आणि ते असंही म्हणाले की सामान्य माणसावरचा कराचा बोझा कमी होईल, ही एक दिवाळी भेट असेल म्हणून. अच्छा. हे तर म्हणजे उत्सुकता वाढवणारं वाक्य आहे. मग चला याच माहितीच्या आधारावर जरा खोलवर जाऊन बघूया. काय काय बदलतंय, कुठल्या क्षेत्रावर काय परिणाम होईल आणि आतापर्यंत GSTने काय साधले. सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बदलापासून. काय बदलणार आहे नेमकं? सगळ्यात मोठा आणि म्हणायला गेलं तर मुख्य बदल आहे तो म्हणजे GSTच्या दरांची जी रचना आहे ती आता खूप सोपी केली जात आहे. सोपी म्हणजे? म्हणजे आता फक्त दोनच मुख्य दर राहणार आहेत, 5% आणि 18%. फक्त दोन? मग आत्ता जे 12% आणि 28% आहेत त्यांचं काय? ते दर आता काढून टाकले जात आहेत. म्हणजे ते रद्द होणार. अरे, म्हणजे 4 ऐवजी फक्त 2 मुख्य दर. यामागे काय विचार आहे? फक्त सोपं करणं इतकंच? बघा, सोपेपणा हा तर एक महत्वाचा उद्देश आहेच. म्हणजे कर प्रणाली जास्त पारदर्शक व्हावी, सामान्य माणसाला, छोट्या व्यापाऱ्याला सहज समजावी. पण त्यापलीकडे जाऊन एक महत्वाचा फायदा म्हणजे वस्तू आणि सेवांचं वर्गीकरण करताना जे वाद व्हायचे. हां, ते खूप ऐकलंय की याला 12% लावायचा की 18% की 28%. ते वाद आता खूप कमी होतील अशी अपेक्षा आहे, कारण आता फक्त 2च स्पष्ट दर आहेत. म्हणजे कर भरणं सोपं होईल. कंप्लायन्स ज्याला म्हणतात. अगदी. कंप्लायन्स खूप सुलभ होईल. खरं तर या नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स मागे अशी 7 मुख्य उद्दिष्टे आहेत, पण त्या सगळ्याचा भर हा प्रणाली सुलभ आणि कार्यक्षम करण्यावरच आहे. हे झालं सामान्य वस्तूंसाठी. पण मग ज्या चैनीच्या वस्तू आहेत किंवा आरोग्याला हानिकारक मानल्या जातात त्यांचं काय? म्हणजे सिगरेट, तंबाखू किंवा महागड्या गाड्या, सॉफ्ट ड्रिंक्स, ते पण 5% किंवा 18% मध्ये येतील? नाही. त्यांच्यासाठी एक वेगळा नवीन 40%चा दर प्रस्तावित केला आहे. 40%? हो. यामागे 2 उद्देश दिसतात. एक तर अशा वस्तूंचा वापर कमी व्हावा हा प्रयत्न, आणि दुसरं म्हणजे सरकारचा महसूल पण संतुलित राहावा. अच्छा. म्हणजे एक प्रकारे सामाजिक संदेश पण आहे आणि आर्थिक गणित पण. बरोबर. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तंबाखूजन्य उत्पादनांसाठी जो हा 40% दर आहे तो लगेच नाही लागणार. मग कधी? सध्या जो नुकसान भरपाई सेस आहे त्याचं कर्ज फिटल्यावर तो लागू होईल. तोपर्यंत सध्याचेच दर राहतील. अच्छा. म्हणजे नवीन रचनेत मुख्य दर झाले 5%, 18% आणि चैनीच्या वस्तूंसाठी 40%. हे सगळं कधीपासून लागू होणार आहे? तारीख ठरलीये का? हो, तारीख निश्चित आहे. 22 सप्टेंबर 2025 या तारखेपासून ही नवीन रचना आणि दर लागू होतील. बरं. आणि हे सगळे निर्णय GST परिषदेच्या 56व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेत. महत्वाचं म्हणजे सर्व सदस्यांच्या सहमतीने. ठीक आहे. आता येतो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर. सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम होणार? दिवसाअखेरीस आपलं बजेट वाढणार की कमी होणार हेच महत्वाचं असतं, नाही का? निश्चितच. आणि जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ काही रोजच्या गरजेच्या वस्तू घेऊया. हां, सांगा ना. जसे की UHT दूध आहे, पॅकबंद पनीर आहे, आणि आपल्या सगळ्या प्रकारच्या भारतीय भाकऱ्या, पोळ्या यावर आता 0% कर असेल. नील रेट. काय सांगताय? 0%? म्हणजे काहीच GST नाही? हो. 0% म्हणजे थेट किंमत कमी व्हायला मदत होईल. अरे वा, हे तर खूपच चांगलं आहे. आणि बाकीच्या घरगुती वस्तू म्हणजे साबण, टूथपेस्ट, भांडी वगैरे? तिथेही मोठी कपात आहे. साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, सायकल, सगळ्या प्रकारची भांडी, अशा अनेक गोष्टी ज्या आधी 12% किंवा 18% मध्ये होत्या त्या आता सरळ 5% मध्ये येतील. म्हणजे बऱ्यापैकी फरक पडेल किमतीत. हो. इतकंच नाही तर पॅकेज केलेले नमकीन म्हणजे फरसाण, भुजिया, सॉस, पास्ता, चॉकलेट्स, कॉफी
अशा अनेक लोकप्रिय गोष्टी पण ज्या 12% 18% मध्ये होत्या त्या आता फक्त 5%वर येतील. म्हणजे किराणा मालाचं बिल थोडं कमी होऊ शकतं म्हणायचं? तशी अपेक्षा आहे. आणि घरातल्या मोठ्या वस्तू जसं टीव्ही, एसी? तिथे तर लक्षणीय बदल आहे. जे मोठे टीव्ही आहेत म्हणजे 32 इंचाहून मोठे एसी, डिशवॉशर या गोष्टी थेट 28%च्या स्लॅबमध्ये होत्या. सगळ्यात जास्त? हो. त्या आता 18%मध्ये येतील. म्हणजे 10%ची थेट कपात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे घर बांधायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी काय? सिमेंट वगैरे स्वस्त होईल का? नक्कीच. सिमेंटवरचा कर 28%वरून 18%वर आणला आहे. याचा घर बांधण्याच्या खर्चावर नक्कीच परिणाम होईल. त्याचबरोबर मार्बल, ग्रॅनाइटचे ब्लॉक्स, सँडलाईम विटा किंवा बांबू फ्लोरिंग यासारख्या गोष्टींवरचा कर 12%वरून 5% केला आहे. सेवांमध्ये काय बदल आहेत? म्हणजे हॉटेलमध्ये राहणं किंवा जिम, सलून? तिथेही दर कमी झाले आहेत. हॉटेलमध्ये जर तुम्ही प्रतिदिन 7,500 रुपयांपर्यंतच्या रूममध्ये राहत असाल तर त्यावरचा कर 12%वरून 5% केला आहे. अच्छा. म्हणजे बाहेर फिरणं किंवा कामानिमित्त जाणं थोडं स्वस्त होईल. हो. आणि तसंच जिम, सलून, ब्युटी पार्लर, योगा क्लासेस यांसारख्या सेवांवरचा कर 18%वरून 5%वर आणला आहे. आणि मुलांच्या शाळेच्या वस्तू, वह्या, पेन्सिल हे तर प्रत्येक घरात लागतं. हो. आणि इथे तर खरंच खूप मोठा दिलासा आहे. शाळेच्या वह्या, पेन्सिल, खोडरबर, खडू, क्रेयॉन्स, शार्पनर या अत्यावश्यक वस्तूंवर आता 0% GST असेल. परत 0%? कमाल आहे. हो. आणि जी कंपास पेटी असते किंवा स्कूल बॅग्स त्यावरचा कर 12%वरून 5% केला आहे. हे सगळं ऐकून खरंच वाटतंय की सामान्य माणसाच्या रोजच्या खर्चावर नक्कीच चांगला परिणाम होईल. ईज ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात. हो. सरकारचा तोच उद्देश दिसतोय. खर्च कमी व्हावा, वस्तू आणि सेवा जास्त लोकांना परवडणाऱ्या व्हाव्यात आणि त्यामुळे कुटुंबांची बचत वाढावी. बरोबर. एका उद्योजकाचं, रवी पाटोदिया यांचं विधान पण आहे यावर. ते म्हणाले की सामान्य वापराच्या वस्तूंचे दर 12% आणि 18%वरून 5% केल्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल आणि महागाई कमी व्हायला मदत होईल. हे तर झालं सामान्य माणसाच्या पातळीवर. आता व्यवसायांचं आणि अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या क्षेत्रांचं काय? त्यांच्यावर काय परिणाम अपेक्षित आहे? ऑटोमोबाईल सेक्टरबद्दल काय सांगाल? ऑटोमोबाईलमध्ये पण मोठे बदल आहेत. ज्या लहान गाड्या आहेत, 350 सीसी पर्यंतच्या दुचाकी, बस, ट्रक, 3 चाकी वाहनं आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारचे ऑटो पार्ट्स. हो, स्पेअर पार्ट्स महत्त्वाचे असतात. ते सगळे 28%वरून थेट 18%वर आणले आहेत. ऑटो पार्ट्सवरचा कर कमी होणं हे इंडस्ट्रीसाठी खूप सकारात्मक आहे आणि वाहनांचं वर्गीकरण आता अधिक स्पष्ट केल्यामुळे करावरून होणारे वाद पण कमी होतील, अनुपालन सुधारेल. आणि आपलं कृषी क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी काय आहे यात? शेतकऱ्यांसाठी पण दिलासा आहे. ट्रॅक्टरवरचा कर 12%वरून 5% केला आहे. म्हणजे खरेदीचा खर्च कमी होईल. त्यांचे टायर आणि पार्ट्स पण 18%वरून 5%वर आणले आहेत. त्याचबरोबर हार्वेस्टर, थ्रेशर, सिंचनाची उपकरणं म्हणजे स्प्रिंकलर, ड्रिप इरिगेशन, पोल्ट्री फार्मिंगची उपकरणं, मधमाशी पालनाची उपकरणं यावरचा कर पण 12%वरून 5% केला आहे. म्हणजे शेतीचा खर्च कमी व्हायला मदत होईल. हो. आणि जैव कीटकनाशकं पण 12%वरून 5%वर आणली आहेत. खतांबद्दल काय? तिथे काही विशेष आहे का? हो. खतांच्या बाबतीत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल आहे. त्याला उलटी शुल्क संरचना किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणतात. हे काय असतं नेमकं? म्हणजे असं होतं की खत बनवायला जो कच्चा माल लागतो त्यावर जास्त कर असायचा आणि तयार खतावर कमी. अच्छा. मग देशात खत बनवणाऱ्यांना तोटा व्हायचा ना. अगदी. त्यांना फटका बसायचा आणि आयात केलेल्या खताला फायदा व्हायचा. ही जी विसंगती होती ती आता दूर केली जात आहे. यामुळे देशातल्या खत कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल आणि आयातीवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होईल. हे खरंच चांगलं आहे. आता आरोग्य क्षेत्राकडे येऊया. औषधं, मेडिकल उपकरणं यांचं काय? आरोग्य क्षेत्रात पण खूप सकारात्मक बदल आहेत. 33 प्रकारची जी जीवनावश्यक औषधं आहेत आणि काही डायग्नॉस्टिक किट्स त्यांच्यावरचा कर 12%वरून थेट 0% केला आहे. परत 0? हो. म्हणजे ही औषधं अजून स्वस्त होतील. आणि बाकीची अनेक औषधं, अगदी आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथीची औषधं सुद्धा त्यांवरचा कर 12%वरून 5% केलाय. चष्म्याचं काय? त्यावर खूप कर होता असं ऐकलं होतं. बरोबर. चष्म्यांवर 28% कर होता. तो आता थेट 5%वर आणलाय. खूप मोठा फरक आहे हा. खरंच की. म्हणजे आरोग्य सेवा जास्त परवडणारी होईल असं दिसतंय. उपकरणांबद्दल काय?
मेडिकल ऑक्सिजन, थर्मोमीटर, सर्जिकल उपकरणं यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या 12 ते 18% टप्प्यात होत्या त्या आता 5% आणल्या आहेत. आणि मेडिकल डेंटल म्हणजे दातांची आणि व्हेटरिनरी म्हणजे जनावरांची उपकरणं त्यांवरचा कर 18% वरून 5% करण्यात आला आहे. विमा क्षेत्राबद्दल पण काहीतरी बातमी होती. इन्शुरन्स. अगदी. जीवन विमा आणि आरोग्य विमा म्हणजे लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स यांच्या प्रीमियमवर आता GST लागणार नाही. त्यात पर्सनल, फॅमिली फ्लोटर आणि सिनियर सिटीजन योजना सगळ्यांचा समावेश आहे. अरे वाह, म्हणजे इन्शुरन्स घेणं स्वस्त होईल. हो, आणि हा निर्णय सरकारच्या मिशन इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 या ध्येयाला मदत करेल. एका कंपनीचे MD हिमांशू बैद म्हणाले आहेत की आरोग्य विम्यावरील GST 18% वरून 0 करणं आणि वैद्यकीय उत्पादनांवरचा GST 5% करणं यामुळे स्थानिक वापर वाढेल आणि परवडणारी क्षमता सुधारेल. खेळणी, हस्तकला आणि कापडोद्योग म्हणजे टेक्स्टाईल ही क्षेत्र रोजगारासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यांच्यासाठी काय आहे? हस्तकला वस्तू आणि खेळण्यांवरचं कर 12% वरून 5% केला आहे. म्हणजे या मेक इन इंडिया क्षेत्रांना प्रोत्साहन मिळेल. आणि कापडोद्योग? तिथे पण ती उलटी शुल्क संरचना म्हणजे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरची समस्या होती ती सुधारली आहे. मानवनिर्मित फायबर MMF वरचा कर 18% वरून 5% करण्यात आला आहे आणि धाग्यावरचा यान कर 12% वरून 5% केला आहे. यामुळे आपल्या देशातल्या कापड उत्पादकांना फायदा होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची स्पर्धात्मकता वाढेल. म्हणजे एकूणच या सगळ्या क्षेत्रांवरील बदलांचा परिणाम काय अपेक्षित आहे? व्यापक परिणाम बघितला तर असं दिसतंय की यामुळे MSMEs म्हणजे छोटे आणि मध्यम उद्योगांना मोठा आधार मिळेल. उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. देशातल्या देशात वस्तू बनवणं वाढेल, निर्यातीला मदत होईल. एकूणच उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल, शेतीचा खर्च कमी होईल, आरोग्यसेवा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे एक सकारात्मक चक्र सुरू होईल असं म्हणता येईल. बरोबर. त्यालाच विकासाचे सकारात्मक चक्र, व्हर्च्युअस सायकल ऑफ ग्रोथ असं म्हटलंय. कल्पना अशी आहे की किमती कमी झाल्या की मागणी वाढेल. मागणी वाढली की उत्पादन वाढेल. आणि उत्पादन वाढलं की अंतिमतः सरकारचा महसूल पण वाढेल. हे सगळं ऐकल्यावर या सुधारणांचं महत्त्व कळतंय. पण थोडं मागे जाऊन बघूया का? म्हणजे GST यायच्या आधी काय परिस्थिती होती आणि या 8 वर्षात काय बदललंय? हो, ते महत्त्वाचं आहे. GST लागू झालं 1 जुलै 2017ला. त्याआधी काय होतं? तर करांची एक प्रचंड जंत्री होती. म्हणजे खूप वेगवेगळे कर होते. खूप. केंद्राचे वेगळे कर होते, एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स वगैरे. राज्यांचे वेगळे, वॅट, सेल्स टॅक्स, जकात, एंट्री टॅक्स, कितीतरी. बापरे. त्यामुळे वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात न्यायची म्हणजे मोठे दिव्य असायचे. खर्च वाढायचा. प्रत्येक राज्याचे नियम वेगळे, दर वेगळे. एक देश एक कर नव्हताच म्हणजे. अजिबात नव्हता. आणि सगळ्यात मोठी समस्या होती करावर कर लागण्याची. त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. म्हणजे आधी उत्पादन शुल्कावर व्हॅट लागायचा. यामुळे वस्तू उगाच महाग व्हायच्या. व्हॅट प्रणाली होती पण त्यात सेवा कर नव्हता. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणं पण खूप किचकट होतं. कंप्लायन्स खूप त्रासदायक आणि खर्चिक होतं. मग GSTने हे सगळं कसं बदललं? GSTची कल्पना तशी जुनी होती. 2000 पासून चर्चा सुरू होती. पण 2016 मध्ये 101वी घटनादुरुस्ती झाली आणि 1 जुलै 2017ला GST लागू झाला. या एका कायद्याने केंद्र आणि राज्यांचे मिळून 17 वेगवेगळे टॅक्स आणि 13 सेस रद्द केले. 17 टॅक्स आणि 13 सेस? हो, ते सगळे एका GSTमध्ये विलीन झाले. आणि याचं सर्वात मोठं यश काय म्हणता येईल? सर्वात मोठं यश म्हणजे संपूर्ण देशासाठी एकच राष्ट्रीय बाजारपेठ तयार झाली. वस्तू आणि सेवांवरचे कर, त्यांचे नियम देशभरात समान झाले. करावर कर लागणं बंद झालं. लॉजिस्टिक्स सोपं झालं. व्यापार करणं सुलभ झालं. आणि तंत्रज्ञानामुळे GSTN पोर्टल सगळं ऑनलाईन झालं. त्यामुळे पारदर्शकता आली आणि कर भरणं सोपं झालं. हे खरं तर देशाच्या आर्थिक एकीकरणासाठी मोठं पाऊल होतं. गेल्या 8 वर्षांत GSTची कामगिरी कशी राहिली आहे? आकडेवारी काय सांगते? कारण आता या नवीन सुधारणांची गरज का वाटली असेल? कामगिरी नक्कीच चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करदात्यांची संख्या खूप वाढली आहे. किती? 2017 मध्ये जिथे 66-67 लाख करदाते होते, तिथे 2025 मध्ये हा आकडा 1.5 कोटीच्या वर गेला आहे.
1.51 कोटी. 1.5 कोटी म्हणजे दुप्पटीहून जास्त. हो, यावरून दिसतं की आपली अर्थव्यवस्था किती फॉर्मलाइज झाली आहे. म्हणजे अधिकाधिक व्यवसाय आता जीएसटी कर प्रणालीत आले आहेत. फॉर्मलायझेशनचा नेमका फायदा काय होतो? याचा अर्थ असा की जे व्यवहार आधी रोखीने किंवा नोंदीविना व्हायचे ते आता सरकारच्या नजरेत येत आहेत. त्यांची नोंदणी होत आहे, ते कर भरत आहेत. यामुळे सरकारला अर्थव्यवस्थेचा अंदाज येतो, कर संकलन वाढतं, पारदर्शकता येते. आणि महसूल संकलन, टॅक्स कलेक्शन वाढलंय का? प्रचंड वाढलंय. आता बघा 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण जीएसटी कलेक्शन 22 लाख कोटी रुपयांच्या वर गेलं आहे. 22.08 लाख कोटी. 22 लाख कोटी? हो, आणि सरासरी महिन्याचं कलेक्शन जे सुरुवातीला म्हणजे 2017-18 मध्ये 80-82 हजार कोटी असायचं, ते आता 2 लाख कोटींच्या वर गेलं आहे. महिन्याला सरासरी 2.04 लाख कोटी रुपये. हे आकडे तर खरंच खूप मोठे आहेत. म्हणजे अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करतेय आणि लोक कर पण भरतायत. बरोबर. वाढतं कलेक्शन आणि वाढते करदाते हे दाखवतात की जीएसटी प्रणाली आता स्थिरावली आहे आणि देशाच्या आर्थिक वाढीला हातभार लावते आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा जर आपण सारांश काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की 2025च्या या जीएसटी सुधारणा एक खूप सोपी 2 स्तरीय कर रचना आणत आहेत, 5% आणि 18%. हो. अनेक महत्वाच्या वस्तू आणि सेवांवरचा कर लक्षणीयरित्या कमी केला आहे, ज्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या महत्वाच्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी पण बदल केले आहेत. एकंदरीत ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस यावर भर दिसतोय. अगदी बरोबर. अपेक्षा हीच आहे की ही नवीन प्रणाली जास्त लोकाभिमुख, जास्त व्यवसायस्नेही असेल आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला अजून गती मिळेल. 22 सप्टेंबर 2025 पासून हे बदल लागू होतील आणि भारताला एका सोप्या, न्यायी आणि विकासाभिमुख जीएसटी प्रणालीकडे घेऊन जातील, असा हा प्रयत्न आहे. ही चर्चा खरंच खूप माहितीपूर्ण झाली, सगळं स्पष्ट झालं. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. या सुधारणांचा उद्देश सरलीकरण आणि दिलासा देणं आहे, हे तर स्पष्ट आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात कर कपात केली आहे, विशेषतः 28% वरून 18% वर अनेक वस्तू आणल्या आहेत. तर याचा सुरुवातीच्या काळात सरकारच्या एकूण महसुलावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो का? आणि जर तसं झालं तर मग हे जे लोकांना दिलासा देणारे बदल आहेत, त्यांच्यासोबत आर्थिक स्थिरता कशी राखली जाईल, याबद्दल काही विचार केला गेला असेल का? हा एक मुद्दा आहे विचार करण्यासारखा. हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. खरं आहे की मोठ्या करकपातीमुळे सुरुवातीला म्हणजे अल्प कालावधीत महसुलावर थोडा ताण येऊ शकतो, हे नाकारता येणार नाही. पण सरकारची अपेक्षा अशी आहे की दर कमी झाल्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल, लोक जास्त खरेदी करतील, त्याचबरोबर कर भरणं सोपं झाल्यामुळे कंप्लायन्स सुधारेल आणि अर्थव्यवस्था अजून फॉर्मलाइज होईल. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कालांतराने महसूल पुन्हा वाढायला लागेल. म्हणजे हा दीर्घकालीन विचार आहे. हो. तरीही तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात जर महसुलात घट झाली तर ती तूट कशी भरून काढायची आणि आर्थिक स्थिरता कशी टिकवायची याचं नियोजन नक्कीच महत्त्वाचं ठरेल. हा जो ग्राहकांना दिलासा देणं आणि देशाची आर्थिक शिस्त सांभाळणं यातला समतोल आहे, तो कसा साधला जातो याकडे लक्ष ठेवावं लागेल.